हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सर्वांना। तर कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? मी स्वरा तुमचे स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। आणि बघा बाहेरचं वातावरण किती छान दिसत आहे ना सकाळ सकाळी। आणि मी काल इथे जी थोडीफार गार्डनिंग केली होती तर आले होते मी आणि बघत होते की रोजच्या फुलांमध्ये एवढं रोजचं झाड एवढं सुकून गेलं होतं। आणि दुसरीकडे बघा मोगरा किती फुलला होता, किती छान दिसत होता ना। गुलाबाच्या झाडाकडे बघितलं ना तर मन नाराज व्हायचं आणि मोगऱ्याकडे बघितलं ना तर मन प्रसन्न व्हायचं। काय करू, थोडीफार मनात खंत होतीच की हे गुलाबाचे झाड मरणार तर मरून तर जाणार नाही ना, सुकून तर जाणार नाही ना। मग काय केले, शेवटी मी जेवढी होम रेमेडीज आहे तेवढी करायचा तर मी प्रयत्न करते। मग त्यासाठी मी काय केले, जे ब्रँचेस होते ना, जे सुकले होते ते सगळे मी कापून टाकले, त्याची कटिंग केली। आणि मला असं वाटत होतं की हे जे आहेत ना मोठी फांदी ती पण कापून टाकून, जेणेकरून नवीन बहर फुटेल। सुकून जाण्यापेक्षा बरं आहे ना की त्याला नवीन येईल, थोडंसं उशिरा फुल येते। पण काय ना, आपल्याला घाई जास्त, जेवढं सुकलेलं होतं तेवढं मी कटिंग केली आहे। बघूया आता रिझल्ट काय येतं। मी त्याला हळदीचं वगैरे पाणी पण घातलेलं आहे आणि चायपत्ती वगैरे, जे चायपत्तीचं जे काय पाणी असतं ते सुद्धा मी घातलेले। बघू, प्रयत्न करतेच आहे मी, आता समजेलच तुम्हाला त्याचं काय होते। पण एवढा सुंदर मोगरा आलेला बघून ना मला खरंच खूप छान वाटत होतं बरं का। चला, या अशा छानशा मोगऱ्यासोबत ना मी आजचा व्हिडिओचा एंड करते। चलो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।